साताऱ्यात नवलेवाडी रामोसवाडी रस्ता चोरीला, माण तालुक्यातल्या ग्रामस्थांची तक्रार। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण तालुक्याला नवलेवाडी ते रामोसवाडी या 2 किलोमीटरच्या रस्त्याकरता 2,95,385 रुपयांचा निधी मंजूर झाला। स्थानिक आमदार निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला। मात्र ठेकेदार आणि उपअभियंत्यांच्या संगनमतानं हा रस्ता पूर्ण झाल्याचं दाखवून खोटी बिलं काढण्यात आल्याचं उघड झालंय। त्यामुळे तासलेल्या ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता चोरीला गेल्याची तक्रार केली आहे। सोबतच ठेकेदार, बांधकाम उपअभियंता आणि माणचे गटविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीकरता ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। नवलेवाडी रामोसवाडी रस्ता चोरीस गेला हे मान्य आहे। प्रत्यक्षात कुठलं या ठिकाणी ठेकेदारांनी काम केलेलं नसून याची कसून चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकारी, ठेकेदार याच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे। अडून रस्ता आमचा चोरीला गेलाय, ह्यावरती जर फौजदारी गुन्हा जर दाखल नाही झाला तर आम्ही आत्महत्या करतोय तहसील कार्यालयाच्या समोर। दरम्यान नवलेवाडीतल्या रस्त्याचं काम झालं नसल्याची कबुली बांधकाम उपअभियंत्यांनी दिली आहे। 7 दिवसात या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। 3-4 ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, काय बाकी ठिकाणची वस्तुस्थिती बरी आहे। आता ही 3-4 ठिकाणी पावसामुळे खराब झाले दिसते, तरी जी वस्तुस्थिती खरी आहे ती 2.95 जी खराब झालेली लांबी आहे त्या लांबीची दुरुस्त करून देऊ। 7 दिवसात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलंय खरं, पण ते पूर्ण होतंय की नाही यावर झी24 तासचं लक्ष असणार आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।